एका दगडात कोरलेलं 1000 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आजही इंजिनियर्सला थक्क करतं. लोकांना अजूनही माहिती नाहीये. मुंबई जवळ एक अशी जागा आहे जिथे गेल्यावर लिटरली वेळ थांबल्यासारखं वाटतं. 11व्या शतकात बांधलेलं हे प्राचीन शिव मंदिर शिलाहार राजा चित्रराज याच्या काळात उभारलं गेलं असं मानलं जातं. आणि सगळ्यात भन्नाट गोष्ट माहितीये, हे अख्खं मंदिर एकाच दगडातून कोरलेलं आहे. त्या काळात ना आधुनिक मशीन ना परफेक्ट मेजरमेंट टूल्स, तरीही इतकं सिमेट्रिकल आर्किटेक्चर त्यांनी कसं बनवलं असेल. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर गणपती, पार्वती, विष्णू, महिषासुरमर्दिनी यांसारख्या देवताची अप्रतिम कोरीव शिल्प दिसतात. हे मंदिर मुख्यतः हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे, पण त्यात द्रविडियन आर्किटेक्चरची झलकही दिसते. स्थानिक लोक तर याला पांडवकालीन सुद्धा मानतात. आणि आतमध्ये आहे स्वयंभू शिवलिंग. तिकडे गेल्यावर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते, जणू काही शहराचा आवाज बाहेरच थांबतो. आजच्या काळात सुद्धा इतकं डिटेल स्टोन इंजिनिअरिंग रिक्रिएट करणं कठीण आहे, आणि त्यांनी हे 1000 वर्षापूर्वी करून दाखवलं. इतिहास, अध्यात्मक आणि आर्किटेक्चर सगळं एका जागेतच अनुभवायचं असेल तर ही जागा एकदा तरी नक्की एक्सप्लोर करायलाच पाहिजे. लोकेशन जाणून घ्यायचंय? कॉमेंट करा हर हर महादेव आणि मी लोकेशन DM करेन. अशाच हिडन प्लेसेस साठी फॉलो करा.